नमस्कार, मी अनिल उदय. दिव्य बेळगाव चंदगड लाईव्ह न्यूज म्हणजेच DBC लाईव्ह न्यूजमध्ये आपणा सर्वांचे स्वागत करत आहे. तळकट प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आयोजित रक्तदान शिबिरला उदंड प्रतिसाद. 25 जणांनी केले रक्तदान. तळकट प्राथमिक आरोग्य केंद्र येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. अष्टविनायक मित्रमंडळ तळकट कट्टा, तळकट ग्रामपंचायत आणि सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान शाखा दोडामार्ग यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर आयोजित केलं होतं. शिबिराचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अंधारे, डॉक्टर राणे, सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान अध्यक्ष प्रकाश तेंडुलकर, सरपंच सुरेश सावंत, उपसरपंच रमाकांत गवस, उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडीचे डॉक्टर बाळासाहेब नाईक आणि कर्मचारी वर्ग, सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान दोडामार्ग अध्यक्ष भूषण सावंत, निवृत्त मुख्याध्यापक दुर्गाराम गवस, ग्रामपंचायत सदस्य शशिकांत राऊळ, विवेक मळिक आणि ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत झाले. प्रकाश तेंडुलकर आणि बाळासाहेब नाईक यांनी रक्तदानाबद्दल मार्गदर्शन केलं. शिबिरामध्ये रक्तदान आणि रक्तगट तसेच हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली. 25 रक्तदात्यांनी रक्तदान केलं. एकूण पुरुष आणि महिला असे 45 जण रक्तदान करण्यासाठी इच्छुक होते, पण महिलांमध्ये हिमोग्लोबिन प्रमाण कमी असल्याने काही तांत्रिक अडचणीमुळे काही जण रक्तदान करू शकले नाहीत. या शिबिरासाठी ग्रामस्थ ज्येष्ठ नागरिकांनी भेट देऊन उपक्रमात सहभाग घेतला. MD धुरी, विजयकुमार मराठे, विठ्ठल देसाई, दत्ता जोशी, एकनाथ गवस, सुरेश काळे, सिद्धेश देसाई, भिकाजी जोशी असे अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित राहून त्यांनी सहकार्य केलं. आरोग्य कर्मचारी आशा संजना नांगरे, अंगणवाडी शिक्षिका दिव्या देसाई आणि आरोग्य कर्मचारी प्रणाली प्रभाकर देसाई यांनीही सहकार्य केलं. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सरपंच सुरेश सावंत, गोविंद देसाई, मनोहर सावंत, दत्ता प्रसाद सावंत, रमेश शिंदे, प्रज्योत देसाई, सगुना नाटेकर, शिवप्रसाद नाटेकर, विवेक मळिक, चंद्रहास राऊत, तळकट कट्टा येथील युवा वर्ग यांनी विशेष प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक रमेश शिंदे यांनी केलं तर आभार प्रदर्शन गोविंद गवस यांनी मानलं. सर्व ग्रामस्थांनी केलेल्या उत्स्फूर्त सहभागामुळे दीपावली सणाच्या वेळी आम्ही हा उपक्रम राबवू शकलो असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं. ऑलिम्पिकच्या धर्तीवर कुस्ती मैदान ही कागलची शान. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे गौरवोद्गार. सप्तरंगांनी पालटलं यशवंत किल्ल्यातील कुस्ती मैदानाचे रुपडं. कागलमध्ये ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेच्या धर्तीवरील कुस्ती मैदान ही कागलच्या शहराची शान आहे, असे गौरवोद्गार वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी काढले. कोल्हापुरातील ऐतिहासिक खासबाग कुस्ती मैदानासारखीच या मैदानाची रचना आहे, असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं. यशवंत किल्ला परिसरातील कुस्ती मैदान नूतनीकरण कामाचं मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते लोकार्पण झालं. गहिनीनाथ गैबीपीर उरुसानिमित्त सप्तरंगांनी या मैदानाचे रुपडे पालटले आहे. ऑलिम्पिकच्या धर्तीवर कुस्ती मैदान सजवलं आहे. तसेच सिंथेटिक बॅडमिंटन कोर्टही उभारला आहे. आखाड्यात कसलीही माती टाकली आहे. तसेच या कुस्ती संकुलात एकाच वेळी 3000 कुस्ती शौकीन बसू शकतील एवढी बैठक व्यवस्था केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की कागलमध्ये गहिनीनाथ गैबीपीर उरुसानिमित्त दरवर्षी कुस्ती मैदानाचं आयोजन केलं जातं. या मैदानात देशातील नामवंत मल्ल सहभागी होतात. कागल शहरातील पंचक्रोशीतहून कुस्ती शौकीन मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. मुश्रीफ यांच्या रचनेनुसार कागल नगरपालिकेने यशवंत किल्ला परिसरातील कुस्ती संकुलाचं नूतनीकरण केलं आहे. या कुस्ती संकुलात नवीन मातीसह गोलाकार सिमेंट कॉन्क्रीटच्या 250 फूट लांबीच्या 7 पायरी टप्प्यांचे डागडुजी व त्याला सप्तरंगी रंगरंगोटी केली आहे. या संकुलातच इंडोर बॅडमिंटन कोर्टचीही दुरुस्ती केली आहे. हे सिंथेटिक बॅडमिंटन कोर्ट आहे, त्यामुळे यशवंत किल्ला परिसर आता कुस्ती प्रेमीसह बॅडमिंटन प्रेमीसाठीही आकर्षक केंद्र ठरलं आहे. यावेळी KDCC बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने, माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर, ज्येष्ठ नगरसेवक चंद्रकांत गवळी, माजी नगराध्यक्ष नवल बोते, माजी उपनगराध्यक्ष प्रवीण काळबर, संजय चितारी, नवाज मुश्रीफ आदी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उसाला पहिली उचल रुपये 3751 द्या, अन्यथा तीव्र आंदोलन करू, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा इशारा. सरसेनापती संताजी घोरपडे सहकारी साखर कारखाना मर्यादित काळम्मा बेलेवाडी या कारखान्याचे कार्यकारी संचालक संजय घाटगे व लोकनेते सदाशिवराव मंडलिक,
साखर कारखाना हमीदवाडाचे कार्यकारी संचालक NY पाटील यांना अन्नपूर्णा शुगरचे संचालक अमरीश सिंह घाटगे यांना निवेदन देण्यात आलं. संघटना संस्थापक अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी 24व्या ऊस परिषदेमध्ये सर्व शेतकऱ्यांची मागणी केल्याप्रमाणे ऊसाला पहिली उचत विना कपात 3,751 रुपये व मागील हंगामातील गाळप झालेल्या ऊसाला 200 रुपयेचा हप्ता देण्यात यावा. त्याशिवाय कारखाना सुरू करू नये, अन्यथा 11 नोव्हेंबरनंतर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. होणाऱ्या नुकसानीस कारखाना प्रशासन जबाबदार राहील, अशा आशयाचे निवेदन जिल्हा कार्याध्यक्ष डॉक्टर बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आलं. यावेळी शहराध्यक्ष ॲडव्होकेट संदीप चौगुले, संभाजीराव यादव, तालुकाध्यक्ष नामदेव भराडे, जिल्हा सरचिटणीस नितेश कोगनोळे, कापशी खौरा अध्यक्ष पंढरीनाथ पाटील, युवा आघाडी उपाध्यक्ष उत्तम भामरे, प्रमोद मगदुम, सुधीर पाटील, शिवाजी कळमकर, GB चौगले, उत्तम आवळेकर, भैरवलाड लक्ष्मण माळी, प्रकाश सुतार, बाबूराव गुरव, राम माने, महादेव माळी व शेतकरी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कागलमध्ये गहिनीनाथ गैबीपीर उरुसाची सुरुवात. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते पाळण्यांचे पूजन. कागल येथील गहिनीनाथ गैबीपीर उरूस बुधवार दिनांक 22 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते पाळणा पूजन करून उरुसाच्या विविध कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला. यावेळी प्रमुख मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उरुसानिमित्त मनोरंजनासाठी मोठमोठे पाळणे येथील यशवंत किल्ला परिसरात दाखल झाले आहेत. या पाळण्यांचं पूजन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आलं. बुधवारपासून उरुसानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून रविवारी 16 ऑक्टोबर रोजी उरुसाचा मुख्य दिवस आहे. भाविकांसाठी प्रशासकीय स्तरावर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने, माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर, ज्येष्ठ चंद्रकांत गवळी, प्रणीव काळबर व नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दोडामार्ग येथील सामाजिक कार्यकर्ते उदय मयेकर यांनी वाढदिवस साजरा न करता सविता आश्रम पंदूर यांना जीवनावश्यक वस्तू पुरवठा. दोडामार्ग येथील सामाजिक कार्यकर्ते उदय यशवंत मयेकर यांनी दिवाळी सणात आलेला आपला वाढदिवस साजरा न करता कुडाळ पंदूर येथील जीवन आश्रम आनंद संस्था वतीनं चालणाऱ्या सविता आश्रममध्ये अनेक निराधार तसेच वयस्कर मंडळी, महिला पुरुष राहतात. यांची दिवाळी साजरी झाली पाहिजे यासाठी वाढदिवस तर उधळपट्टी न करता या रकमेतून उदय मयेकर यांनी सविता आश्रममध्ये लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तू, तांदूळ, गहू, कडधान्य इतर वस्तूचं दान केलं. यावेळी सविता आश्रम वतीनं उदय मयेकर यांच्या सामाजिक उपक्रमाबाबत आभार व्यक्त केले. यावेळी त्यांच्या समवेत साऊ मयेकर, आरती मयेकर, यश मयेकर, तमन्ना मयेकर तसेच सविता आश्रममधील सर्व मंडळी उपस्थित होती. आपण आमच्या व्हिडिओ न्यूजला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.